जायचं एका ट्रिपसाठी. प्रत्येक वेळेची गोष्ट आहे बरं, असं नाही की आत्ताची फॅमिलीमुळे माझी गडबड होते. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. तर आज सुद्धा आहे ना, मी एका पसाऱ्यासोबत तुमचं स्वागत करते. तर आम्हाला जायचं एका ट्रिपसाठी आणि त्या ट्रिपवर लागणारी जी पॅकिंग आहे ना, ती मी आता करते. आणि ते करत असताना ना, म्हणजे असं होऊन जाते की गोष्टी आपण पहिलेच ठरवून ठेवलेल्या असल्या की आपल्याला पटकन तयारीही करता येते. पण आमचं असं होऊन जातं, प्रत्येक वेळेची गोष्ट आहे बरं, असं नाही की आत्ताचीच. लगेच आम्हाला म्हणजे प्लॅन केलेला नसतो. प्लॅन केलेला नसल्यामुळे ही धांदल उडतेच आणि त्या धांदलीमुळे माझी गडबड होते, असं होऊन जातं. आणि म्हणजे अगदी आम्ही 4-5 दिवसासाठी जातोय आणि 4-5 दिवसासाठी लागणारे कपडे घालते मी. त्यासाठी ना, म्हणजे 2 दिवस मंदिरात जाणार आहे. त्यावर साडी वगैरे तर काही घेऊन जात नाही मी. 2 ड्रेस घेऊन जाते मंदिरात जाण्यासाठी. आणि बाकी स्वेटशर्ट्स आहे, कारण स्वेटशर्ट्स बरे पडतात. थंडी आहे आणि तशी मला घरातच थंडी वाजते, तर बाहेर काही सांगायची गोष्ट नाही. तर त्यामुळे स्वेटशर्ट घेतलेले आहेत 3-4, बस इतक्यात होऊन जाईल. आणि आता बऱ्यापैकी रश आहे बाहेर, तर गर्दी तर भरपूर असणारच आहे. पण बघू, कारण लॉंग विकेंड असला म्हणजे गर्दी सगळीकडे असतेच. आणि ते गर्दी बघूनच आपण कुठे जात नाही. पण असं कित्येक वेळेस आहे ना, असंच करायचं की चला गर्दी आहे म्हणून घरीच बसून राहायचं. गर्दी तर नेहमी असणारच आहे आणि सुट्ट्या निघून जातात जर गर्दीचा विचार करत बसतो तर. त्यामुळे जाणं काही आपलं होत नाही. तर आता असा विचार केलाय की जाऊया म्हणून. आणि तसं ठरलेलंच नव्हतं की आम्हाला जायचं होतं. आम्हाला फक्त एका दिवसासाठी 1 दिवस जाणार होतो आणि लगेच रिटर्न येणार होतो. पण असं झालं की चला जातोय तर लॉंगेस्ट ट्रिप करूया 4-5 दिवसासाठीची. तर त्यामुळे आणि जितकं बॅगा आपल्याला कमी करता येईल तितकं कमी करायचं, म्हणजे आपल्याला जायला यायला आहे ना प्रॉब्लेम होणार नाही. कारण बऱ्याच वेळेस आपल्याला कॅरीही कराव्या लागतात बॅगा. तर त्यामुळे विचार करते की फक्त ही एक बॅग घ्यायची आणि नंतर बाकीच्या ज्या स्लिंग बॅग असतात त्या घ्याव्या लागतील. 2 बस झालं मग त्यामध्येच. कारण अल्टरनेट जीन्स वगैरे त्या तर आपल्याला घालता येतातच. आणि त्यातल्या त्यात बाकी मुलांचे कपडे असतात, तेही त्यांचे जीन्स वगैरे असते तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मेकअप वगैरेचं काही सामान मला घ्यायची गरज नाही आहे. फक्त सनस्क्रीन, लिप बाम, लिपस्टिक झालं, तितकंच घेते मी. तेही मी असं वाटते की ही घेऊ नको, कारण हिला बऱ्यापैकी जागा लागणार आहे. सो तीही कॅन्सल करते मी. बाकी टोप्या वगैरे, कॅप वगैरे बस. आणि संध्याकाळसाठी मला स्वयंपाकही करून घ्यायचा आहे, कारण आम्ही आत्ता वाजलाय 1 आणि आम्हाला निघायचं आहे 3:30-3:15 पर्यंत. तर त्यामुळे मला पटकन पॅक करायचं आहे, स्वयंपाक करायचं आहे, केलेला स्वयंपाक पॅक करायचा आहे, असं काहीचं आहे. कारण बाहेर तर मिळतं, पण 5 दिवस कंटिन्यू बाहेर खायचं तर कंटाळा येणारच आहे. आणि मला तसंही हॉटेलचं खायचं खूप जास्त कंटाळा येतो. तर त्यामुळे मी असं विचार करते की म्हणजे आज संध्याकाळसाठी आणि उद्याच्या म्हणजे सकाळसाठी तरी मी म्हणजे ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी काहीतरी घेऊन जावं म्हणून. मुलांना तसंही बाहेरचं आवडतं, मला नाही आवडत. आपण जर खाण्याच्या बाबतीत चुजी असलो तर असंच होऊन जातं. आय होप तुम्हीही हे रिलेट करणार. चला, इतकं मला सामान फक्त घेऊन जायचं आहे बस. चला तर मग मी बॅग पॅक करते. चलो. आणि होपफुली तुम्ही माझे व्हिडिओ जे आहे येणारे नक्कीच बघाल आणि तुम्हाला नक्कीच आवडतील, कारण ट्रॅव्हल आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ सगळ्यांनाच आवडतात. आय होप तुम्ही सुद्धा ते बघणार आणि आम्ही कुठे जातोय ते तुम्हाला येणाऱ्या सगळ्या व्हिडिओमध्ये दिसेल. असं मी विचार करते की ह्या ज्या छोट्या चादर असतात त्या घेऊन जाव्या की त्या मोठ्या असतात ब्लँकेट टाईप, म्हणजे ज्या पातळ असतात त्या घेऊन जाव्या. त्यामध्ये मी कन्फ्यूज आहे. जर जागा असली बॅगमध्ये तर मी मोठ्याच घेऊन जाईल, सो दॅट म्हणजे कसं 4-5 दिवसासाठी टेन्शन राहणार नाही. तसं तर ट्रॅव्हलमध्ये असतात नसतात ते काही माहिती नाही. आता दुसरा रूट आहे तर माहिती नाही. आपल्याकडे जळगावकडे जाण्याचा जो रस्ता आहे, म्हणजे तिथे जे ट्रॅव्हलर मोस्टली ना बऱ्यापैकी गाड्यामध्ये असतातच आता तरी. पण इकडचं मला माहिती नाही. जेथे आम्ही जातो जर जागा असली बॅगमध्ये तर नक्कीच घेऊन जातो. हे माणसानं खूप चालू असतात. मला सांगितलं होतं की 3-3:30 मॅक्स टू मॅक्स आहे ना 4 वाजेपर्यंत आपण निघू, पण आहे ना असं काही झालं नाही. आम्ही निघतोय 7 वाजता. म्हणे बायांना तयारी करण्यासाठी जास्त वेळ लागतो होता, त्यामुळे मी तुला सांगितलं होतं म्हणे 3:30-4च्या दरम्यान आपण निघूया. तसं मी तिकीट वगैरे काही बघितलं नव्हतं, त्यामुळे मी सुद्धा त्यांच्यावर विश्वास केला आणि पटापट तयारी सुद्धा करून घेतली. बरं झालं त्यांनी लवकर सांगितलं ते, त्यामुळे तरी येणं पटापट तयारी सुद्धा झाली आमची. मस्त जेवण वगैरेही केलं, म्हणजे मी तयार केलं आणि पॅक करून घेतलेलं
आहे. आता निघूया थोड्याच वेळात ना जी ट्रॅव्हल आहे तीही येऊन जाईल. तसं जर दूरचा प्रवास असला तर आम्ही ना ट्रॅव्हलच प्रेफर करतो. कार वगैरे घेऊन जायच्या भांगडीत आम्ही पडत नाही, कारण ती चालवायला आणि बराच वेळ जो असतो 8 ते 9 तासाचा प्रवास असला की आपण जामच होऊन जातो, तर त्यामुळे ट्रॅव्हल इज बेस्ट. तशी ट्रॅव्हल खूप भारी आहे आणि यामध्ये ब्लँकेट, पाण्याची बॉटल्स वगैरे असतात, स्नॅक्स छोटे छोटे ते सुद्धा दिलेले आहे. आणि म्हणजेच माझी फॅमिली आणि माझे जाऊन त्यांची फॅमिली सुद्धा जातोय सोबतच. आणि आता झाली आहे सकाळ सकाळचा सूर्य, बघू शकता किती छान दिसतोय. आणि तुम्हाला बॅनरवरून आणि ह्या फापड्यावरून समजलंच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत. तर याच्यानंतरचे जे येणारे व्हिडिओ असतील ते आमचे ट्रिपचे असतील. आय होप तुम्हाला येणारे व्हिडिओही आवडतील आणि हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आत्ता आली आमची कारसुद्धा, येथूनच आम्ही हॉटेल जी आहे बुक केलेली तिथे जाऊ, चेंज वगैरे करू आणि लगेच निघू. आणि 4-5 दिवसाची ट्रिप आहे. मी ईच अँड एव्हरीथिंग दाखवणार आहे, इन्क्लुडिंग खर्च जो लागणार आहे यासाठी. तर स्टे कनेक्टेड. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग अनदर ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.